साऊथच्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने एका 17 ते 18 वर्षाच्या युवकाची पुण्यामधल्या या माझ्या मागे असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये हत्या करण्यात आली आहे। या सगळ्याला आंदेकर टोळीचा इतिहास आहे, घराघरामधला वाद आहे आणि असं आपण म्हणू शकतो की जसं महाभारतामध्ये एकाच घरातल्यांनी एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीचं हे टोळी युद्ध आहे। काय आहे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे, पार्श्वभूमी पण सांगणार आहे आणि काय काय होत जातोय, कोण कोण आतमध्ये गेलेत आणि एकमेकांना खरं तर संपवण्याच्या नादामध्ये स्वतःच कसे संपत चालले, खरं तर हे सगळं समजून घेण्यासारखं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बघा, पुण्याला ना मागच्या अनेक वर्षापासून विशेषतः 90च्या दशकापासून जसं जसं पुणे डेव्हलप होत गेलं तसा तसा टोळी युद्धाचा इतिहास आहे। अनेक टोळ्या पुण्यामध्ये कार्यरत होत्या। आता पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे खरं तर अनेक टोळ्या या संपत चाललेल्या आहेत। त्यापैकीच एक असलेली आंदेकर टोळी। आंदेकर टोळीचं नाव आज सुद्धा पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे। तुम्ही जर गुगलवरती आंदेकर टोळी टाईप केलं तर तुम्हाला त्यांचे अनेक गुन्हे, अनेक कारनामे दिसतील। या आंदेकर टोळीबद्दल मी फारसं सांगत नाही, पण दोन भाऊ आहेत, सूर्यकांत आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर। सूर्यकांत आंदेकर यांचा मृत्यू झाला, त्यांचा मुलगा वनराज आंदेकर। बंडू अण्णा आंदेकर यांच्याकडे टोळीची सूत्र गेली, ते सुद्धा काही काळ आत होते आणि या मधल्या काळामध्ये सूर्यकांत आंदेकर यांचा मुलगा असलेला वनराज आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झाला। 1 सप्टेंबर 2024 ची घटना। या दिवशी वनराज आंदेकरला त्याच्याच सख्या बहिणींनी गोळ्या घालून ठार केलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा याचा तपास सुरू झाला तेव्हा समोर आलं ते कारण अत्यंत धक्कादायक होतं। आर्थिक वादामधून वनराजच्या बहिणींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनीच वनराजला संपवल्याचं समोर आलं। आता बघा, यामध्ये आतमध्ये कोण कोण गेलं तर वनराजच्या हत्येमध्ये वनराजची बहीण असलेली संजीवनी कोमकर, त्यासोबत तिचा पती, तिचा दीर गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड असे 16 जण आतमध्ये गेले। यातलाच एक आरोपी असलेल्या गणेश कोमकरच्या मुलाला म्हणजे आयुषला परवा गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी संपवून आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेतला। याच लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये संध्याकाळी क्लासवरून तो आलेला होता आणि त्याच वेळी आरोपी असलेले अमन खान आणि यश पाटील हे सोसायटीच्या आवारामध्ये दबा घेऊन बसले होते। आरोपींनी आयुष्याच्या वरती पिस्तुलातून गोळीबार केला, त्याची हत्या केली आणि त्यानंतर ते तिथून निघून जायला लागले। याबाबतची तक्रार जी आहे ती आयुष कोमकरची आई असलेल्या कल्याणी यांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये ना काही गोष्टी या फार महत्त्वाच्या आहेत। एक तर बदला या एका शब्दाभोवती हे सगळं फिरतं, म्हणजे रक्ताचा बदला रक्तानेच, खून का बदला खून से वगैरे जे वाक्य आपण सिनेमामध्ये ऐकतो ना, ते खरं इथे घडलेलं बघायला मिळालेलं आहे। 17-18 वर्षाचा मुलगा होता, मात्र मामाची हत्या केल्यामुळे त्या हत्येतून त्याची सुद्धा हत्या झालेली आहे। तो खरं तर त्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता, मात्र त्याची काकू, काका, वडील हे सगळेजण आतमध्ये आहेत आणि अखेर हे सगळं भोगावं लागलं ते 17 ते 18 वर्षाच्या आयुष कोमकरला। आता या सगळ्या प्रकरणामध्ये बंडू अण्णा आंदेकर यांच्यासह काहींवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या म्हणून बंडू अण्णा आंदेकर, त्यासोबतच मुलगा कृष्ण आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोघांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। हे सगळं एका दिवसात झालेलं नाहीये। खरं तर 1 तारखेलाच म्हणजे 1 वर्ष होण्याच्या आधीच अशा पद्धतीने काहीतरी बदला होणार, काहीतरी हालचाली होणार अशा पद्धतीचं पोलिसांना संकेत मिळालेले होते। त्यानंतर त्यांनी मार्च सुद्धा केला होता। जेव्हा शस्त्र वगैरे घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी दोघांना पकडलेलं सुद्धा होतं आणि हे प्रकरण कुठेतरी शांत झालं। परत एकदा रक्तपात होणार नाही आंदेकर टोळीकडनं असं वाटत असतानाच विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली। घटना अत्यंत गंभीर आहे। पुण्यामध्ये एकीकडे टोळी युद्ध संपलंय असं सांगितलेलं जात असतानाच खून का बदला खून से या नीतीनुसार आता खून व्हायला लागलेत आणि हे अत्यंत गंभीर आहे। एकीकडे पुणे विस्तारतंय, पुणे मोठं होतंय आणि अशा वेळी पुणे पोलिसांसमोर अशा पद्धतीची संघटित गुन्हेगारी थांबवण्याचं एक मोठं आव्हान निर्माण झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आता या क्षणापर्यंत आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयामध्येच आहे। खरं तर गणेशोत्सवाची विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे, त्यामुळे पोलिसांवरती खूप ताण आहे आणि अशा वेळी अतिरिक्त कुवक मागवून ते सगळं त्याचे अंत्यसंस्कार आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। त्यामुळे माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर आता ती लगबग होताना दिसतीये। पोलीस आता त्या तयारीकडे लागलेले आहेत। आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंदेकर याच्या हत्येच्या तपासामध्ये पोलिसांमध्ये आहेत, अटक आहे त्यांना।
त्यामुळे त्यांना कुठेतरी पॅरोलवरती सोडण्यात येईल आणि ते आल्यानंतरच त्याचे अंत्यसंस्कार होतील असं सुद्धा बोललं जातंय. मात्र आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं, एकमेकांना संपवण्याच्या नादात हे सगळेच आतमध्ये चाललेले आहेत. वनराज अंदेकरचा खून केला, त्यानंतर बहीण संजीवनी कोमकर, तिचा नवरा जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 जण आतमध्ये आहेत आणि ते बाहेर येण्याच्या आधीच किंवा ती केस पूर्ण होण्याच्या आधीच वनराजच्या हत्येचा बदला म्हणून गणेश कोमकरच्या मुलाला संपवण्यात आलेला आहे आणि आता अंदेकर आतमध्ये जाणार आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे एकमेकांना संपवण्याच्या नादात हे स्वतःच संपत चालेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि एक अत्यंत चुकीचा धडा जो आहे तो आता या घटनेतनं समोर आलेला आहे. काय वाटतंय या सगळ्याबद्दल, पुणे पोलिसांबद्दल काय वाटतंय, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.